इंद्रायणीचं पसायदान 5 जुलै. स्माईल प्लीज. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक आहे रुचा जोशी. फोटोग्राफरनं फोटो काढण्यापूर्वी स्माईल प्लीज किंवा इस्माईल प्लीज म्हणण्याचा काळ आता कॅमेऱ्याच्या पडद्याआड गेला आहे. आता कॅमेऱ्यालाच पडदा राहिला नाही आणि म्हणून आड पडदाही राहिला नाही. पूर्वी फोटो स्माइलिंगनेच काढायला लागायचा. आता फोटो रडका चिडका कसाही म्हणजे अगदी नॅचरल चालतो. फोटोग्राफीचा प्रवास आदर्शवादाकडून निसर्गवादापर्यंत आलेला आहे. आता हवा तसा फोटो हवा तेव्हा काढून मिळतो. फोटो काढण्यासाठी नटून तटून जाण्याची आता गरज उरली नाही. फोटो काढल्यानंतर संगणकाच्या स्क्रीनवर फोटोला नटवता थटवता येतं. फोटो काढण्यापूर्वी दाढी घोटलेली नसेल तर फोटो काढल्यावर संगणकाच्या स्क्रीनवर ती घोटवता येते. आता आपण स्वतःचाही फोटो काढू शकतो. आपलं लग्न झालेलं नसल्यास किंवा होत असल्यास आपल्या लग्नाच्या व्हिडिओ फिल्ममध्ये आपल्याला हिरोईन्सच्या साईडला राहून साईड हिरोची भूमिकाही मिळू शकते. मागच्या पिढीच्या फोटोतल्या भूमिका मोठ्या मजेदार असायच्या. त्या भूमिकांची छबी अजूनही जुन्या बैठकांमध्ये भिंतीवर लटकवलेली असते. या छबीला कृष्णधवल आणि रंगवलेले म्हणण्यापेक्षा रंग दिलेले असे 2 प्रकार दिसतात. या 2 प्रकारांच्या शूटिंगचा फ्लॅशबॅक जरा आपण बघूया. उंच तिपाईवर बसणारा काळ्या कापडात गुंडाळलेला मोठा कॅमेरा घेऊन शहरातला फोटोग्राफर गावात यायचा. शहरातला साधा फोटोग्राफर गावात आला की तो फोटोग्राफर साहेब व्हायचा. त्याचा कापडी स्टुडिओ गावातल्या एकमेव चौकात थाटला जायचा. हा स्टुडिओ थाटण्यासाठी गावातले लोक त्याला स्वयंपूर्ण मदत करायचे. त्याला हवं नको ते पाहायचे, त्याला आणून द्यायचे. नको असलेलं त्याला स्टुडिओतून घेऊन जायचे नाही. नको असलेलं त्याला आणून द्यायचे नाही. मग त्याच्या स्टुडिओभोवती क्या तेरा क्या मेरा करत घुटमळायचे. आपण फोटो फुकटात निघेल ही खोटी आशा गर्दीत असायची. आशा खोटीच असते आणि खोटी असते तीच आशा असते. पण फोटोग्राफरची आशा मात्र खरी ठरायची, अर्थात त्याच्या कॅमेरामुळं. श्रीमंता घरी फोटोग्राफरला बोलवणं जायचं. श्रीमंत नानासाहेबांपासून चिरंजीव बाळासाहेबापर्यंत वयासौ काकीसाहेब सगळ्यांचे फोटो एकामागून एक उतरवले जायचे. मग सतरंजीच्या बॅकग्राऊंडवर आणि गोण्याच्या ग्राउंडवर खुर्च्या मांडल्या जायच्या. ही वेळ सायंकाळी असायची. ती फोटोग्राफर नंतरच निश्चित केलेली असायची. श्रीमंतातले श्रीमंत ही फोटोग्राफरची वेळ चुकवायचे नाहीत. ठेवणीतले कापड दागदागिने घालून खुर्च्यांवर बसलेल्या मोठ्यांचे हात स्वतःच्या घुटण्यावर टेकलेले असायचे. बाळगोपाळ एकतर मागे उभे राहायचे नाहीतर पुढे बसलेले असायचे. हे सगळं फोटोग्राफर सांगेल त्याप्रमाणे घडायचं. नंतर मनगटाचं घड्याळ व खिशातला फाउंटन पेन फोटोत निघण्याचे दिवस आले. नंतरचे फोटो टॉय व कोट टाचेचे असायचे. लग्नाच्या फोटोत नवरदेवाला लांडगी तर नवरीला करवल्या ओव्हरलॅप करायच्या. गर्दीला कंट्रोल करत नवरदेव नवरीचे 1-2 फोटो घेतले जायचे. 2 एका महिन्यानंतर बहुतेक पॅरिसहून फोटो धुवून यायचे. लग्नाचे फोटो पाहता पाहता सगळ्यांचे चेहरे फोटो काढण्यालायक व्हायचे. कारण एक फोटोत नवरदेवाचे दोन्ही डोळे लागलेले, नाहीतर मग दुसऱ्या फोटोत नवरीचे. फोटो काढेपर्यंत डोळे फडफडून पाहिले तरी नको त्यावेळी डोळे फ्लॅश मारायचे. नंतर काळ आला तो फोटोग्राफरच्या स्टुडिओतल्या मोटारीत नाही तर विमानात किंवा लाकडी नटीच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढण्याचा. या काळात अनेकांनी आपली ही हौस फेडून घेतली. हे सगळे फोटो काचेत बंदिस्त होऊन भिंतीवर लटकायचे. नंतर फोटो हळूच अल्बममध्ये शिरले. आता फोटो संगणकातल्या फाईलमध्ये सुरक्षित असतात. ही फाईल केव्हाही उघडता येते. या फोटोच्या या स्वीट मेमरीज देणाऱ्या फोटोग्राफीच्या आद्य संशोधकापैकी जोसेफ फनेप्से हा होता. 5 जुलै 1833 याने जगाचा निरोप घेतला. तेव्हा तो फोटोग्राफीला म्हणला असेल स्माईल प्लीज. सर्वाधिकार आहेत किमया संतोष मुळावकर. थँक्यू.